जय श्री माताजी. सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया. शिस्तीत बंधन घ्यायचं आहे आपल्याला. आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वर आली पाहिजे. अशा पद्धतीने लक्ष द्यायचं आपल्याला. त्यानंतर कवच डावीकडून डोक्यावरून हात उजवीकडे शिस्तीत घ्यायचं. कवच आपल्याला जाणवलं पाहिजे चैतन्याचं. शिस्तीत घ्यायचं बंधन. कुठल्याही परिस्थितीत गडबड करायची नाही. श्रीमातांना प्रार्थना करून श्रीमातांच्या समोर आपण बसायचं. आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. आपण डोळे उघडे ठेवून श्रीमातांना बघायचं आहे. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवायचं. कुठलाही विचार आपल्या डोक्यामध्ये येऊ द्यायचा नाही. फक्त बघायचं आहे श्रीमातांना. निरंजन दृष्टी पाहे. स्वच्छ दृष्टीने बघायचं आहे. कुठलाही विचार न करता आपण श्रीमातांना पाहतोय. त्याचबरोबर लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती पण आहे. श्रीमातांच्या डोळ्यामध्ये आपण बघतोय. आज्ञाचक्राकडे. आपलं आज्ञाचक्र आणि श्रीमातांचं आज्ञाचक्र एक करायचं. म्हणजे श्रीमातांच्या आज्ञेतनं जे व्हायब्रेशन्स येत आहेत ते आपल्या आज्ञाचक्रात घ्यायचं. तशी एकरूपता प्राप्त करायची. आपल्याला काय जाणवतं ते पाहायचं. लक्ष व्हायब्रेशन्स वरती पण ठेवायचे. बघायचं क्षणभर की आपली आज्ञा आणि श्रीमातांची आज्ञा. श्रीमातांच्या आज्ञेतून जे चैतन्य येते ते आपल्या आज्ञेमध्ये घ्यायचं आहे आपण एकसारखं. कारण श्रीमाताई डोळ्यातून पण आपल्याला आशीर्वादित करतात, चैतन्य देत असतात. ते आपल्याला घेता आल्या पाहिजेत. लक्ष परम चैतन्यावरती पण आहे, आज्ञाचक्रावरती पण आहे. श्रीमातांना पाहतोय पण आपण. त्यांच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतोय आपण. बाकी सगळे विचार आपण सोडून दिलेले आहेत. सगळे अटॅचमेंट सोडून दिलेली आहे. सारं काही विसरून आपण श्रीमातांशी एकरूप होतोय.
फक्त त्या चैतन्याशी एकरूप होतोय. श्रीमाताई म्हणजे काय, व्हायब्रेशन्स आहे. आणि त्या चैतन्याशी पूर्णपणे आपण जोडलो जातोय. त्यामुळं हळूहळू व्हायब्रेशन्स आपल्या वाढत असलेले आपल्याला जाणवतील. त्यानंतर श्रीमाताईंचं जे सहस्त्रार चक्र आहे तिकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला. आणि आपलं सहस्त्रार चक्र एक करायचं. श्रीमाताईंच्या सहस्त्रार मधून जे चैतन्य येते ते आपल्या सहस्त्रार मध्ये आपण घ्यायचं आहे. एकरूपता. जसं श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता समजावून सांगितली, ती सांगितली नाही, ऍक्च्युली हे जे चैतन्य आहे इतर तत्वातून शस्त्रार मधून ते ज्ञान दिलं, त्यांना चैतन्याद्वारे दिलं, परावाणीतनं दिलं. म्हणजे शस्त्रार मधून ते फक्त त्यांच्या आतमध्ये घातलं. तसंच श्रीमातांच्याकडून आपण चैतन्य शस्त्रार मधून घ्यायचंय, आपल्या शस्त्रार मधून आतमध्ये घेता येते का बघायचंय, अशी इच्छा करायची. फक्त काय जाणीव होते त्याची अनुभूती आपण घ्यायची. त्यानंतर हळूहळू आपले डोळे बंद करायचे, लक्ष परम चैतन्यावरती ठेवायचं. एकसारख्या व्हायब्रेशन्स आपण शोषून घ्यायचे. आता श्रीमाताजी जे चैतन्य देत आहेत ते आपण आता खेचून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे करत असताना लक्ष आपलं आज्ञाचक्र आणि शस्त्रार चक्र असं पण ठेवायचा प्रयत्न करायचा. जिथं आपण श्रीमाताईने आपल्याला जे चैतन्य दिले आज्ञाचक्रावरती आणि शस्त्रारमध्ये, तिथेही आपल्याला जाणीव होईल. त्याचबरोबर हाताच्या बोटातून देखील आपण चैतन्य खेचून घेतोय. खेचलेलं चैतन्य आपण दोन्ही हाताच्या कोपऱ्यापर्यंत घेतोय. एक वेगळ्या प्रकारची जाणीव. एक वेगळ्या क्वालिटीच्या व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवतील. खरोखर आपण हृदयापासून जर ध्यानधारणा करू, आपण भक्तीने जर श्रीमातांशी एकरूप झालो, तर आपल्याला खरोखरच व्हायब्रेशन्स परिपूर्ण जाणवायला चालू होतात. फक्त भक्ती पाहिजे, पूर्ण भक्ती पाहिजे, ती क्वालिटी आपल्यामध्ये पाहिजे. क्वालिटी पाहिजे, काहीतरी प्राप्त करण्याची इच्छा पाहिजे आपली. खरोखरच ध्यानाची भूक आपल्याला लागली पाहिजे. आणि ते कसं प्राप्त करायचं त्याची तळमळ आपल्याला असायला पाहिजे. म्हणजे क्वालिटी तयार होते. खरं ज्ञान, निर्मल विद्या म्हणतो त्याला, शुद्ध विद्या ही फक्त श्रीमाताजी देऊ शकतात आपल्याला. आणि श्रीमाताजी आपल्याला ते परम चैतन्याद्वारे बहाल करतात. म्हणून लक्ष व्हायब्रेशन्स कडे पाहिजे. आणि श्रीमातांच्याकडून आपण परम चैतन्य शोषून घेतलं पाहिजे रोजच्या रोज. हे फार महत्वाचं आहे की जे ज्ञान श्रीमाताजी देत आहेत ते चैतन्याच्या वाणीतून, आणि हे ज्ञान आपण कायम खेचून घेतलं पाहिजे. श्रीमातांच्या समोर बसूनच घ्यायचं आहे. अन्य कोणी आपल्याला हे ज्ञान देऊ शकत नाही. फक्त श्रीमाताजी आणि आपण, असाच हा योग आहे. म्हणून आपण हे कायम लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही की आपलं कनेक्शन फक्त श्रीमातांच्या बरोबर असायला पाहिजे. तेच आपल्याला इतर तत्वातून ज्ञान प्रदान करतात. त्याच आपल्याला गहनतेत घेऊन जाऊ शकतात. याची सतत आपल्याला जाणीव पाहिजे, त्याचं भान पाहिजे.
विस्मरण करू द्यायचं नाही आपण. बघायचं लक्ष आपलं व्हायब्रेशन्स कडे आहे की नाही. दोन्ही हातांच्या बोटांच्या वर आज्ञाचक्र, सहस्त्रार चक्र तिथं थंड जाणवतं की नाही बघायचं. श्री माताजी प्रसन्न झाल्यानंतरच गार जाणवायला चालू होतं. गारवा, तो गारवा जाणवला पाहिजे. नुसताच त्राटक करायचं नाही. लक्ष द्या म्हटले की लक्ष दिलं, त्राटक झालं ते, तर तिथे चैतन्य जाणवलं पाहिजे. तिथे देवता जागृत झालेलं आपल्याला समजलं पाहिजे. हे सहजयोगाचं मर्म आहे की जे आपण करू ते भक्तीनं केल्यानंतर त्याचं फळ आपल्याला मिळालं पाहिजे. जे ध्यान आपण भक्तीनं करतो त्याचं फळ म्हणजे समाधान, तृप्ती, आनंद तो मिळाला पाहिजे. आनंदाची परिपूर्ती म्हणतो आपण त्याला. अगदी समाधान झालं पाहिजे ध्यानात गेल्यानंतर. ते खरं ध्यान. नाहीतर कसं तरी आपण बसतो, वर कुठेतरी गार होतं, हातात थोडंसं गार जाणवलं, झाला विषय. असं नाही आहे. ती ध्यानाची गहनता मिळवण्यासाठी तळमळ पाहिजे आपल्यामध्ये. माशाला जसं पाण्यातनं बाहेर काढल्यावर तडफड होती ना, तशी तडफड आपल्यात पाहिजे की नाही आम्ही प्राप्त करू श्रीमाताईनं, ते आम्ही मिळवू. श्रीमाताईने ज्या शक्त्या दिल्यात ते आम्ही प्राप्त करू, त्याच्या मागे हात धुवून लागू, अशी तळमळ पाहिजे आपल्यामध्ये. तर त्यांना ते प्राप्त होणार आहे. करायचं म्हणून सहयोग जर करू लागलो आपण तर त्याचा काहीच उपयोग नाही. असे कितीतरी वर्ष लोक करतात ध्यानधारणा, परंतु प्रगती झालेली दिसत नाही. याचं कारण असं आहे की आपण तिथंच थांबलोय ना, गोल गोल तिथेच फिरतोय, अजून पहिलीतच आहे आपण. आपल्याला असं वाटत नाही की आपण 10वी मध्ये जावं, कॉलेजमध्ये जावं, ग्रॅज्युएट व्हावं, असं वाटत नाही आपल्याला. त्यामुळं आपली प्रगती होत नाही. हे सहजयोगाचं ज्ञान घेण्यासाठी देखील तळमळ पाहिजे, भक्ती पाहिजे. आणि त्या भक्तीतूनच श्रीमाताजी आपल्याला उच्च स्थितीला घेऊन जातात. आणि ती क्वालिटी आपल्यामध्ये पाहिजे. असेच सहयोगी आपल्याला नको आहेत करणारे, क्वालिटीचे सहयोगी पाहिजे की ज्यांना हाताच्या बोटावरती ज्ञान समजलं पाहिजे. श्रीमाताजी जे ज्ञान देत आहेत त्याचं नॉलेज आपल्यामध्ये पाहिजे. आपण जरी घरी बसलो असलो, प्रपंच करत असलो, तरी आपलं चित्त परम चैतन्यावरतीच पाहिजे. जसं गुरुकुलमध्ये जसे योगी लोक आहेत की हिमालयात जाऊन तपश्चर्या करतात, तसंच आहे. आपण फक्त घरात आहे, घरात राहून प्रपंच करतच आपल्याला हा योग साध्य करायचा आहे. म्हणून बाकीच्या गोष्टी गौण आहेत. त्याच्यामध्ये काही समस्या आहेत, काही अडचणी आल्या तर त्या आपण आपल्या पद्धतीने सॉल्व्ह केल्या पाहिजेत. कारण आपलं ध्येय वेगळं आहे. आपलं ध्येय असं आहे की आपण परमेश्वराचीच प्राप्ती करण्यासाठी जन्म घेतलाय. हे आपल्याला आपल्या रक्तात भिनलं पाहिजे की आम्ही कशासाठी जन्म घेतलाय. हे ज्यावेळी आपल्याला समजेल त्यावेळी ह्या बारीक सारीक गोष्टीमध्ये, ह्या प्रपंचामध्ये आपण जास्त अडकणार नाही. आणि आपलं ध्येय हे उच्च आहे आणि आपण आदिशक्तीची मुलं आहोत ही ज्यावेळी आपल्याला परिपूर्ण समजेल त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण एक योगी म्हणून पहिलं पाऊल टाकू. म्हणून आपण क्वालिटी पाहिजे. पहिल्यापासूनच आपल्यामध्ये क्वालिटीच पाहिजे. करायचं म्हणून काहीही करायचं नाही. सहजयोगात ते नाही मिळत. तसं तपश्चर्या आहे आणि ही तपश्चर्या करायची आपल्यामध्ये धमक असायला पाहिजे की नाही हे मी मिळवणार, हे मी प्राप्त करणार. श्रीमातांनी ज्या शक्त्या दिल्यात त्या आम्ही प्राप्त करू आणि त्याचा फायदा संपूर्ण जगाला होऊ, अशी आपली इच्छा पाहिजे. जशी श्रीमातांची इच्छा आहे तशी आपली पाहिजे. जसं श्रीमाताईंना वाटतं की ही मुलं आपली बनावीत चांगली, तसं आपण बनावलं पाहिजे. अशा पद्धतीनंच ध्यानधारणा आपण केली पाहिजे. वरवरचं ध्यान काही कामाचं नाही. आता आपला उजवा हात डाव्या हृदयावरती ठेवायचा आहे. हात ठेवून आपण म्हणूया, श्रीमाताजी आपल्या परम कृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. मी हे शरीर नाही आहे, मन नाही, बुद्धी नाही, अहंकार नाही, काही नाही आहे. म्हणजे याचं विस्मरण व्हायला पाहिजे आपल्याला. आपण ज्यावेळी ध्यानाला बसतो त्यावेळी आपल्या
शरीराचं देखील आपल्याला विस्मरण झालं पाहिजे. निदान 1 तासभर तरी आपण बजावायचं की मला कुठलाही विचार नको, हे शरीर देखील याची जाणीव नको, फक्त त्या आत्मानंदात तल्लीन झालो पाहिजे, अशी आपली धारणा करायची आणि मगच ध्यानाला बसायचं. कसंही ध्यानाला बसायचं नसतं, मनाला बजावावं लागतं की नाही बाबा येऊ नकोस विचार, आता कुठली अटॅचमेंट नाही, सगळे बंधन पाश तोडायला पाहिजे, त्याचा त्याग करावा लागतो. निदान ध्यानाच्या वेळेला तरी आपण त्याचा त्याग केला पाहिजे, तरच आपलं ध्यान लागतं, नाहीतर नाही लागत. नाहीतर आपलं इथं कुठेतरी गार होत असताना बाहेर तिकडे कुठला तरी आवाज आला, काहीतरी चित्र आपल्या डोळ्यासमोर येतो, कुणी काहीतरी म्हटलेलं असतं ते आपण आठवत बसतो. असं न होता ध्यान हे पूर्ण प्रामाणिकपणानंच करायचं. मनाला बजावायचं की ह्या ध्यानाच्या वेळेमध्ये 1 तासामध्ये मला काहीही नको आहे, मी सर्वांचा त्याग केलेला आहे, माझ्या शरीराचा देखील मी त्याग केलेला आहे, असं म्हणायला काय हरकत नाही. कारण आपण आत्म्याला जाणणार आहे आणि आत्म्याला तेव्हाच जाणू की परिपूर्ती आपली झाली पाहिजे. म्हणजे 1 पाय मगरीवर आणि 1 पाय बोटीवर असेल तर आपण कसं बोटीत जाणार? म्हणून पूर्णपणे बोटीमध्ये उतरायचं आहे, तर मगरीवरचा पाय काढला पाहिजे. म्हणून बोटीवरती उतरण्यासाठी पूर्ण शस्त्रार खुलून आपण त्यात एकरूप झालं पाहिजे, पूर्ण तल्लीन. असं पूर्वीचे संत नाहीत का, कसे होते? तल्लीन व्हायचे ते ध्यानामध्ये, भजनामध्ये, नामस्मरणामध्ये तल्लीन होत होते. तशी तल्लीनता आपल्यामध्ये जर आली तर आपण हळूहळू वरती जाऊ, आपल्याला प्रगती होत जाईल आणि ते व्हायब्रेशन्स वरनी समजतील आपल्याला, की समजेल आम्ही कुठं आहे, आता आमची कुठली स्थिती आहे ते समजेल. श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, मग म्हणता येईल आपल्याला की मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारची अशुद्धता नाही. अजूनही आपली चक्र लागत असतील तर आपण स्वच्छ व्हायचं, अशुद्ध कशाला व्हायचं आहे? एका बाजूला चक्रही लागतंय, दुसऱ्या बाजूला ध्यानही करायची इच्छा आहे, तर आधी स्वच्छ झालं पाहिजे, शुद्ध झालं पाहिजे. श्री माताजी सांगतायत त्याप्रमाणे मीठ पाणी केलं पाहिजे आहे. आणि नसा आपल्या स्वच्छ झाल्या, चक्र साफ झाली की कुंडलिनी श्री माताजी प्रसन्न होऊन वरती येतात. आता आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा, मान थोडी खाली झुकूया, हात दाबून शिस्तीत फिरवायचा. आता ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं. तर म्हणूया श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात, कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजमान व्हा. देवीला आवाहन करतोय आपण. श्री माताजींना आपण मानवी स्वरूपात कधीही बघायचं नाही, देवी स्वरूपात. जर आपण देवी स्वरूपात बघितलो तरच आपल्याला सहयोगामध्ये फायदा होईल. ज्यांनी श्री माताजींना मानवी स्वरूपात बघितलं त्यांना काहीही मिळालं नाही. देवी स्वरूपात, चैतन्याच्या स्वरूपात पाहायचं, कारण देवी देखील आपली परीक्षा पाहत असते. श्री माताजींनी पण बऱ्याच लोकांची परीक्षा पाहिली, त्यामुळे ते सगळे काही लोक आले, काही बाहेर गेले. याचं कारण ते मायेत अडकले. श्री माताजींची जी माया होती त्यात अडकले. आदिशक्ती म्हणून जोपर्यंत आपण श्री मातांना स्वीकारत नाही तोपर्यंत आपली प्रगती होत नाही. आदिशक्तीच आहे, श्री माताजी देवी आहेत आणि त्या देवीनं हे गण, ह्या देवता, हे संत निर्माण केलेले आहेत आणि ते आपल्यामध्ये आहेत. याचं भान आपण कायम ठेवायचं आणि सतत त्याची आठवण ठेवूनच सहयोग करायचा. आता आपला उजवा हाताचा तळवा वरती उचलायचा, थोडासा हात वरती घ्यायचा, थोडासा मागे पुढे गोल वर खाली करून बघायचं, टाळूतून आपल्याला थंड चैतन्य लहरी येतात की नाही. काही जणांना हात न दाबून धरता देखील जाणवतं, बसल्या बसल्या त्यांची कुंडलिनी वर येते. परंतु हे कशासाठी करायचं आपल्याला? तर इतर साधकांच्यासाठी आपण या गोष्टी करतोय सुरुवातीला. आता हात खाली घेऊया, बघूया आता आपली कुंडलिनी शस्त्रार्चं भेदन करून वर आली का बघायची.
अगदी सहज मध्ये आपल्याला ते जाणवतं. कुठलाही विचार नाही, कुठलीही अटॅचमेंट नाही, सहज मध्ये कुंडलिनी वरती येते. आत्मना आत्मनस्य, आपल्या आत्म्यात आपण तल्लीन होतो. जसं पूर्वीचे संत भजनामध्ये तल्लीन व्हायचे, नामस्मरणामध्ये तल्लीन होत होते. एकच नाम घेत होते, परंतु जोडायचा बिचारे प्रयत्न करत होते. श्रीमाताईने किती सोपं केलं आपल्याला, की तत्क्षण आपण जोडलो जातो त्यांच्याशी, त्या परमशक्तीशी जोडलो जातो. आणि ही जोडलेली अवस्था टिकवून ठेवणं फार महत्वाचं आहे. श्रीमाताई तर जागृती देत आहेत, प्रश्न नाही. कुंडलिनी शस्त्रारमध्ये येते, वरती येते, परंतु हे वरती कसं राहील हे बघायचं काम आपलं आहे. सतत त्या शक्तीशी जोडलं कसं जाईल, आपण 24 तास शस्त्रारच्या वर कसं राहू हे बघणं आपलं काम आहे. आपण प्रपंचामध्ये जास्त अडकता शस्त्रारच्या वरती जास्तीत जास्त ठेवायचं लक्ष, आपलं आत्म्याकडे लक्ष ठेवायचं, शरीराकडे नको. हा प्रयत्न आपणच करायचा आहे, दुसरं कोण येऊन करणार आहे तिथे. म्हणून हा योग आपण आणि श्रीमाताजी असाच आहे, दुसरं कोण त्याला आधीमध्ये घ्यायचं नाही. आपली कुंडलिनी हळू 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 वरती आणायची, शस्त्रारच्या वर, कुठपर्यंत वर जाती बघायची आणि हाताच्या बोटावरती पण लक्ष द्यायचं. जसं आपण वरती वरती जाऊ तशा आपल्या व्हायब्रेशन्स मध्ये देखील बदल झालेला जाणवेल आपल्याला. ही स्थिती आहे की श्रीमाताजी आपल्या भक्तीप्रमाणे, आपली किती उत्कट भक्ती आहे त्याच्यावरती व्हायब्रेशन्स अवलंबून आहेत. सगळे क्वालिटीच्या व्हायब्रेशन्स भक्तीवरती आहे. आपण किती उच्च स्थितीला आहोत हे व्हायब्रेशन्स द्वारेच कळणार आहे ना. म्हणून क्वालिटी महत्वाची आहे ना, आपल्यामध्ये व्हायब्रेशनची क्वालिटी किती आहे. आपण जवळ आल्यानंतर किती जणांना चैतन्य जाणवतं, आपल्यातून चैतन्य बाहेर पडलं पाहिजे, म्हणजे आपल्या आतमध्ये चैतन्यच आहे. आपलं लक्ष सतत जर परमात्म्याकडे असेल तर आपल्यातून देखील चैतन्यच बाहेर पडेल ना. हे महत्वाचं आहे, त्याला क्वालिटी म्हणायची. आणि अशा क्वालिटीचे साधक घडले पाहिजेत, तयार झाले पाहिजेत, श्रीमातांची इच्छा. आता लक्ष शस्त्रारच्या वरतीच ठेवायचं, हळू 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 वरती जायचंय आपल्याला. सहस्त्रारपासून आकाश तत्वापर्यंत प्रवास करायचा आहे. हा प्रवास करत असताना आणि आकाशामध्ये चैतन्य पसरवायचं आहे आपल्याला, पूर्ण आकाश तत्वामध्ये पसरवायचं आहे, वरती लक्ष ठेवून. हे करत असताना आपण श्री गणेश अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. म्हणताना देखील नुसता तोंडी म्हणायचं नाही आहे, मंत्र वगैरे पुटपुटायचे नाही आहेत. कारण सहजयोगामध्ये मंत्र म्हणताना व्हायब्रेशनची जोड पाहिजे, चैतन्याची जोड असेल तर ते फलद्रूप होतं, नाहीतर होत नाही. आपण पूजेमध्ये वगैरे म्हणतो, मंत्र म्हणतो, अथर्वशीर्ष म्हणतो, परंतु त्याला काही अर्थच नाही. कारण व्हायब्रेशनची जोड कुठे आहे, चैतन्याची जोड देत नाही, भक्तीची जोड देत नाही, त्याचा उपयोग होत नाही. म्हणून सवयच लावून घ्यायची की आपल्याला चैतन्य श्री गणेश असं जरी म्हटलं तरी देखील आपल्यामध्ये व्हायब्रेशन्स जाणवले पाहिजे, त्या चक्रावर लगेच जाणवलं पाहिजे. एवढी उत्कट भक्ती पाहिजे आपली, किती सतर्कता पाहिजे. आपण पोपटपंची नुसता तोंडी म्हणतो तसं न करता आपल्या हृदयापासून आपण म्हणायचंय, भक्तीनं म्हणायचंय, तरच कुंडलिनी जास्तीत जास्त वरती येते आणि ती कार्यान्वित होते. किती महत्वाचं आहे. आणि गणेश अथर्वशीर्ष तर असा आहे की त्यामध्ये सगळे रोग बरे होऊन जातात. आपण किती वेळा म्हणतो याला महत्व नाही, किती भक्तीनं म्हणतो हे महत्वाचं आहे त्याच्यामधले. आपण म्हणत असताना व्हायब्रेशन्स येतात का, जाणवतात का, आपलं लक्ष व्हायब्रेशन्स कडे आहे का, देवी देवतांच्याकडे आहे का, हे त्यातलं महत्वाचं आहे. जर आपलं चित्त दुसरीकडेच असेल आणि आपण गणेश अथर्वशीर्ष म्हणतोय तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही आपल्याला. असं कितीही वर्ष म्हणा, काही उपयोग नाही.
पण भक्तीने एकदा म्हणत म्हणत लक्ष आपले त्या देवतेकडे असेल, चैतन्याकडे असेल, तर मात्र आपली रोगराई लगेच बरी व्हायला चालू होते. आपण सहजमध्ये त्या शक्तीशी जोडलो जातो. किती महत्वाचं आहे. आता आपली कुंडलिनी सहस्त्रारच्या वरतीच आहे, भरपूर वर येते ती, तशीच वरती ठेवायची आहे. श्री गणेश अथर्व शीर्ष म्हणत आपण तसं म्हणत म्हणत कुंडलिनी सहस्त्रारच्या वरती नेत नेत आकाश तत्वामध्ये तिला सोडून द्यायचे. चैतन्य संपूर्ण विस्तृत करायचे. चहू बाजूने चैतन्य आकाश तत्वात सोडायचे. आकाश तत्व व्हायब्रेटेड करायचं आपल्याला, चैतन्यमय. आणि श्री गणेश अथर्व शीर्ष म्हणत हे करायचंय सर्व. हातामध्ये देखील आपल्याला चैतन्य जाणवलं पाहिजे, इतकी एकरूपता आपण श्री गणेश अथर्व शीर्ष म्हणताना करायचं आहे. नुसता श्री गणेश अथर्व शीर्ष म्हटलं तरी आत्म्याला प्राप्त होतो, उच्च स्थितीला आपण जाऊ शकतो. त्याचं हे द्योतक आहे. म्हणून आपण त्या पद्धतीनं म्हणायचं. कधीही म्हणताना आपण भक्तीनंच म्हणायचं, कसंही म्हणायचं नाही, नाहीतर त्याचे विपरीत परिणाम होतात आपल्या चक्रावरती. कारण श्री गणेश आहेत ते क्षमा करणारी देवता नव्हे. चुकलं तर ते फटके देतात आपल्याला. हे गण आहेत, गणांचे स्वामी आहेत. त्यांचं आपण भक्ती करताना किंवा त्यांची जागृती करत असताना पूर्ण भक्तीनं आणि श्रद्धेनं करायचं. सुरुवातीला आपण श्री गणेश मंत्र म्हणूया. त्वमेव साक्षात् श्री गणेश साक्षात् श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवै नमो नमः. श्री गणेश अथर्व शीर्ष म्हणताना सहस्त्रारपासून आकाश तत्वापर्यंत लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि जे चैतन्य आपल्याला थंड वर गेलेलं जाणवेल ते आकाश तत्वात पसरून टाकायचं आहे. संपूर्ण जगामध्ये जी काही विघ्न येत आहेत त्या विघ्नांचा नाश व्हावा. जे काही व्हायरस निगेटिव्हिटी आपल्याला त्रास देत आहे ती कमी व्हावी म्हणून श्री गणेशांना प्रार्थना करून आपण ते अथर्व शीर्ष म्हणतोय. पूर्ण भक्तीनं आणि पूर्ण श्रद्धेनं आणि चैतन्यमय युक्त होऊन म्हणायचं आहे. भक्तीनं म्हणायचं आहे, त्याचं फळ आपल्याला मिळेल. श्री गणेशाय नमः. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षात् आत्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वं मा अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अव उत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवाधरातात्. सर्वतो मा पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्वं चिन्मयः.
त्वम् आनन्दमयस्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोम गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपम् गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारः शान्तिरूपम् बिन्दुरुत्तररूपं नादः सन्धानं संहिता संधिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निच्रुतगायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वरदं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टियादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायन्ति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रथमपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो
साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवै नमो नमः. लक्ष आकाश तत्वातच ठेवायचं खालून वर. 10 ते 12 मिनिटं आपल्याला त्या अवस्थेत बसायचं आहे. पूर्णपणे चैतन्याचा आनंद घ्यायचा आहे. 12 मिनिट. फक्त कुंडलिनीची जागृती आणि तुमचं सहस्त्रार भेद इथपर्यंत आमचं तुमचं देणं घेणं आहे. आता पृथ्वी आहे. पृथ्वी मध्ये तुम्ही जर एखादं बी घातलं तर तिचं देणं घेणं एवढंच आहे की बा तुझ्यामध्ये मी अंकुर फोडते, पण त्यानंतर बघायला नको. तेव्हा जरी हे अगदी सहज असलं तरी आता मी संत झालो हे समजणं फार कठीण आहे. आता आम्ही बी घडलो हे समजणं फारच कठीण गोष्ट आहे. अजून आम्ही तेच आहोत असं सारखं आपल्याला वाटत असत, किंवा तसं नाही वाटलं तरी आपली वागणूक तशीच असते. तर ती बदलायला पाहिजे आणि समजलं पाहिजे की आता आपण संत झालो. आणि संतांची किती लक्षणं सांगितलेली आहेत रामदास स्वामींनी, प्रत्येकाने सांगितलेली. त्या संतातली आपल्यामध्ये कोणती लक्षणं आहेत ती पाहिली पाहिजे, तिकडे लक्ष दिलं पाहिजे. ती लक्षणं आपल्यामध्ये दृष्टीगोचर का होत नाहीत, लोक आपल्यामध्ये ते शोधत का नाही, ते त्यांना दिसत का नाही, त्याला कारण काय हे पाहिलं पाहिजे. तर सर्वप्रथम आपण असा विचार केला पाहिजे की परमेश्वराने आपल्याला अंकुरलाय, बरं झालं. आता पुढे काय, आम्ही काय केलं त्या परमेश्वरासाठी. आम्हाला सहयोगामध्ये हे माहिती आहे की प्रत्येकाला आशीर्वादित करतो परमेश्वर. योगक्षेम वाम्यम, योग मिळाला तुम्हाला क्षेम घ्याच, ते त्याच्यात बंडलच त्याच्याच बरोबरच येते. समजा बिल्टी त्याला काही करायला नको, क्षेम घ्या. पण क्षेमाबरोबर एक आणखी मिळाला पाहिजे कृतज्ञता, ती येत नाही. कृतज्ञता जर आली तर लगेच हा विचारील की मला एवढं फुकटात मिळालं, आम्ही काय केलं होतं, कशाला असं मिळालं, कसं मिळालं, आता मी काय देऊ जीव का प्राण, असा विचारायला पाहिजे. पण येणे माझ्या मागल्या, माताजी असं झालं, नोकरी तर लागली, पैसे मिळू लागले, पण अजून माझ्या मुलीचं लग्न झालेलं नाही, तर ते झालं, मग आमकं राहिलं. म्हणजे तेच चालूच आहे तुमचं, जे मागचं होतं तेच पुढे सुरू आहे, त्याला काही अर्थ आहे का? तर सहजात तुम्ही आले याचा अर्थ असा आहे की तुम्ही पहिल्यांदा संत झाले. आता दुसरा जो शब्द योग आहे त्याच्याकडे लक्ष जर दिलं, योगाला अर्थ दोन आहेत. योग म्हणजे परमेश्वराशी आपला संबंध होणे किंवा शिवाजीवाचा संबंध होणे, त्यांची सांगड बसणे, ते झालं. पण सांगड नाही बसली, नुसतं तुमचं संबंध झालेले फक्त असं समजायचं पहिल्यांदा. पण योगाला दुसरा अर्थ असा आहे की युक्ती, कौशलम, कुशलता पाहिजे. सहयोगाची तुम्ही युक्ती शिकले का, त्याची कुशलता शिकले का? नाही. मग त्याला काय अर्थ आहे, अर्धवटच झालं ते. आपली समजा बाहेर आम्ही पाठी लावली एक, इथे सांगली राहतात, तर तुम्ही ते पाठी वाचून गेलाय, तुम्ही भेटले का सांगणार ना, तसलाच हा प्रकार. त्याची जर तुम्हाला कुशलता नाही आली, एखाद्या युनिव्हर्सिटीला तुम्ही गेले, बा आम्ही गेलो तो युनिव्हर्सिटी पाहून आलो, प्रोफेसरांना भेटलो, बरं मग तुम्ही पुढे काय, मग आम्ही झालो की आम्ही ग्रॅज्युएट आहोत, कसं नाही, म्हणजे आम्ही जाऊन आलो होतो म्हणून. आपल्याकडे इंग्लंडला कुणी जाऊन यायचा काही केलं नाही तिकडे, तसंच आला परत, आपण म्हणतो ना झक मारून, तरी सुद्धा त्याला इंग्लंड रिटर्न आपण म्हणत असतो. तसलाच प्रकार आहे. सहयोगी, आम्ही सहयोगी सहयोगी सहयोगी, बरं का. मग ह्या बोटाला काय अर्थ आहे,
तिकडे जळलं म्हणजे काय होतं ते माहित नाही बा. आम्ही सहयोगी होतो. बिल्ले लावून आम्ही सहयोगी झालो. तसं सहयोगात होत नाही. काहीतरी व्हावं लागतं आणि त्यासाठी काहीतरी करावं लागतं. आणि त्या करण्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की काही काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. त्यातला एक त्याग आपण नेहमीच करतो म्हणजे बुद्धीचा त्याग. तो नको, ते सोडू. पुढचं बोलायचं. बुद्धीचा त्याग करून मोकळं व्हायचं आणि म्हणायचं सहयोगाने आमची वाट लावली. तर ते एक सोडून बाकी जर त्यागाकडे दृष्टी असली, आम्ही काय सोडलं, जे बेकार होतं ते त्याला काही अर्थ नव्हता ते सोडलं, असा विचार करायचा. जसे ते हरिरामाचे लोक आले, मला म्हणायला लागले तुम्ही एवढे श्रीमंतीत बसलेले, आता ते माझ्या नवऱ्याचं सगळं, मी तरी काय करू. तुम्ही एवढे श्रीमंतीत बसलेली आणि तुम्ही काय त्याग केला, तुम्ही कशा झाल्या म्हणे देवी. आवडलं, देवी त्याग नसते करत, तीच एक त्याग करत नाही, बाकी सगळ्यांना करावं, तीच भोगती आहे. बरं कबूल, म्हटलं तुम्ही काय त्याग केले ते सांगा. म्हणे आम्ही हे सोडलं, ते सोडलं, ते सोडलं, हे सोडलं. म्हटलं असं का. बरं असं करा, तुम्ही माझ्या घरात किंवा माझ्या अंगावर तुम्हाला कोणते जर त्या श्रीकृष्णाच्या पायाच्या धुळी बरोबर किंवा त्याच्या कणा बरोबर एखादं काही मिळालं तर घेऊन जा म्हटलं. तुम्ही ते सांगा, पण ते त्याच्या पायाच्या धुळीच्या कणा बरोबर असायला पाहिजे. तर गडबडले गृहस्थ. तसेच त्यांच्या तोंडावर इतक्या सुटकुत्या होत्या की मोजून घ्याव्यात. आणि म्हणे आम्ही मोठे कृष्ण भक्त. म्हणजे काय, कृष्णाला शोभेल का. कृष्ण भक्त म्हणजे कसे, अगदी टवटवीत असायला पाहिजे. बसलेत ना सगळे. तर मी म्हटलं का हो कृष्ण भक्त, तुम्ही सांगत का नाही. तर गडबडले. तर काही दिसेच ना. म्हटलं काय तुम्ही मग दगड धोंड्यांचा त्याग केला काय. हे दगड धोंडेच ना, नाही तर काय ती नाक, तिचा त्याग केला. त्याग कशाचा करायचा. जर काही धरलंच नाही तर त्याग कशाचा करायचा. म्हणजे करायचं काय माणसाने की काही धरायचं नाही. त्याग करायचा म्हणजे काय, धरायचं. हा माझा मुलगा, ही माझी मुलगी, ही माझी नोकरी, हे माझं घर, हे माझं ते, हे माझं ते, हे माझं आणि मी पण सुटलं पाहिजे. आणि हे जोपर्यंत सुटणार नाही सहयोग जमणार नाही. ते सुटता आलं पाहिजे. आणि ते सोडणं आपल्या महाराष्ट्रात जरा कठीण जातं. पण मुलगा मुलगी म्हणजे जीव का प्राणी. एक डोळा हा आणि दुसरा डोळा तो. त्यांनी म्हातारपणी लाथा मारल्यावर मग लक्षात येतं, अरे बाबा हे काय केलं आपण. सगळं जग तुमचं कुटुंब व्हायला पाहिजे, हे संतांचं लक्षण आहे. माझं पण गेलं पाहिजे, मी पण गेलं पाहिजे. आणि ते जाण्यासाठी आयुष्य आम्ही सहयोगाला वाहून दिलंय. आता परमेश्वराशिवाय आम्हाला काय करायचंय. आम्ही परमेश्वराच्या कार्यात रत आहोत. आम्हाला टाइम नाही आता दुसऱ्या गोष्टी. आमचं हृदय आम्ही परमेश्वराला वाहिलंय. आम्हाला आता कोणत्याही दुष्ट भावनांना हृदय नाही राहिलेलं. आमच्या बुद्धीत दुसरं काही सुचत नाही. फक्त सहयोग आणि त्या परमेश्वराच्या कार्यासाठी काय करायचं तेच आमच्या डोक्यात विचार चाललेले आहे. आमच्या जेठराग्नीला सुद्धा दुसरं काही पचत नाही. तुम्ही काही बोलू नका दुसरं बा, आम्हाला चालायचंच नाही. परमेश्वराच्या साम्राज्यात बसल्यावर आम्ही दुसरं काय बोलायला तयार नाही. आमच्याजवळ वेळ नाही त्या गोष्टी. असं जेव्हा होईल तेव्हाच ते सुटणार. इतर गोष्टी सुटल्याशिवाय सहयोग जमू शकत नाही. आणि त्या बाबतीत जरा कच्चे होत आपण. त्यामुळे सहयोगी तयार म्हणायला फार कमी. त्याच्यामुळे एका माणसाला सगळं पडतं आणि बाकीची मंडळी नुसती ढाबून बसून राहतात. नसली तरी थोडं बहुत कर. हळूहळू ते वाढत जातं. पण त्याला काय की वाढीला इतकी इंचांनी प्रगती होत आहे की त्यांनी सहयोग कसा फोपावे हे समजत नाही. कारण इथे काहीतरी व्हावं लागतं. काही प्लास्टिकचं बनवता येत नाही की चला एका मशिनीत घातले माताजींनी सगळ्यांना, आता तयार करून ठेवले इकडे पुतळे. ते मेलेलं काम आहे. जिवंत कार्य करायचं म्हणजे त्याला वेळ लागतो हे मलाही माहितीये. पण जरा जास्तच वेळ लागला म्हणजे जरा असं मग वाटतं की काय करावं आता, कसं करायचं. नाशकाला जरा जास्तच वेळ लागत आहे. आणि इथे भागीरथी धावते. रामानी आणि सीतेनी दोघांनी अनवाणी चालून इकडे पवित्र केलेलं आहे. ही तपोभूमी आहे. सगळे अनामी सांगते वर्णन करून. त्यात आदिशक्तीवरती गडावरती बसलेले आहेत. सगळं असून इथे सगळ्यात गाडं जे आहे हळू चालत आहे. म्हणजे ज्या रथाला 100 घोडे लावले त्याच्यापेक्षा ते 2 घोडे लावलेलं
खच्चर चांगलं चालतंय हे बघून आश्चर्य वाटतं नाही का. ते जी गाडं आहे ते बरं चाललेलं आहे 2 घोड्याचं, आणि हे 100 घोडेवाल्याचं काय झालं काही समजत नाही. आणि केवढी मेहनत घातली तुमच्या पूर्वजांनी इथे, किती साधू संतांनी येऊन इथे आपली मेहनत केलेली आहे ह्या तपोभूमीमध्ये, त्याचा विचार करा. आणि तुम्ही इथे जन्म कशाला घेतला मग, असाही विचार करा की आमचा ह्या नाशकाला जन्म झाला एवढ्या पवित्र भूमीत, आम्ही काय करायचं. नसत्या गोष्टींकडे लक्ष नसलं पाहिजे, नको ते पाहिजे. ह्या प्रवृत्त्या सोडून हवं तिकडे लक्ष दिलं, समाधानात राहून आम्ही आता परमेश्वराच्या कार्याला लागलोय. हे आयुष्य आमचं परमेश्वरासाठी आहे. हा जो काही आमच्या प्राणाचा दिवा लावलेला आहे तो परमेश्वराच्याच प्रकाशाला पसरवेल. अशा उमेदीने तुम्ही जर आला तर आनंदाच्या सागरात पोहाल. सगळं काही तुमचं बघण्यात येईल. परमेश्वर संबंध क्षेम देईल. त्याच्यावर अत्यंत समाधानात आणि पूर्ण काय झालं, संपूर्ण आपण आटपून घेतला, आता पूर्ण झाला असं तुम्हाला वाटेल. परमेश्वर तुम्हा सर्वांना सुबुद्धी द्यावं. आणखी 1-2 मिनिटं आपण वरतीच राहायचंय. तर हळूहळू आपले डोळे उघडायचे, श्री मातेनं बघायचं, शिस्तीत उघडायचे डोळे, स्थिती तशीच ठेवायची, हलायचं नाही. फक्त डोळे उघडायचे, श्री मातेनं बघायचं, लक्ष मात्र शस्त्राच्या वरतीच ठेवायचं आणि हाताच्या बोटांच्या वरती. जे चैतन्य वर जाणवते तेच आपल्या हाताच्या बोटावरती जाणवलं पाहिजे. जी स्थिती वरची आहे तीच बोटावरती आली पाहिजे. कुठलाही विचार नाही, फक्त निर्विचारितेमध्ये आपण अलख निरंजन स्वच्छ दृष्टीने बघतोय. स्वच्छ झालो पूर्ण, याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. हातातून चैतन्य लहरी गंगा
म्हणजे आपण डोळे उघडे ठेवून देखील वरती राहू शकतो. असं 24 तास आपण वर राहता आलं पाहिजे आपल्याला. असा प्रयास, अशी तपश्चर्या आपण करायची. श्रीमातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत आपण बंधन घ्यायचंय. आपल्या हातामध्ये चैतन्य आहे हे आपण विसरायचं नाही. आणि ही चैतन्याची गुंफण करत 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 एक चैतन्याची गाठ मारतोय आपण. हाताकडे लक्ष द्यायचं नाही, चैतन्याकडे लक्ष द्यायचं आहे. दृष्टी बदलायची, दृष्टिकोन बदलला जाईल. चैतन्याची गुंफण करतोय आपण, 2 गाठी चैतन्याच्या. सहयोगामध्ये चैतन्याकडेच लक्ष द्यायचं आहे आपल्याला. हात वरे करतोय तिकडं नाही, अजून शरीराकडेच लक्ष आहे. मग आपलं आत्म्याकडे चित्त गेल्यावर चैतन्याकडे आपोआप गेलं पाहिजे. हाताचा फक्त आधार घेतोय, माध्यम आहे हात, शरीर. डोक्यावरून हात उजवीकडे, उजवीकडून डोक्यावरून हात डावीकडे. लक्ष परम चैतन्याकडे, जे बंधन कवच बसते तिकडे लक्ष पाहिजे आपलं. म्हणजे हे कवच भेदून कुठलीही निगेटिव्हिटी आत येऊ शकणार नाही, कुठलाही व्हायरस आत येणार नाही. एवढं कवच मजबूत घ्यायचं आहे आपल्याला. माताने अगोदरच देऊन ठेवलेलं आहे सगळं, फक्त आपलं लक्ष नसतं तिकडं. कवच मजबूत घेतले की काही होत नाही आपल्याला, कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. हे बंधन फार महत्वाचं आहे. शरीर आपलं, आपला आत्मा, चक्र, नाड्या सुरक्षित राहतात या बंधनात, पण तसं बंधन घेतलं पाहिजे. उद्या आपण दिवसभर सहस्त्रार चक्राच्या वरती राहायचंय, आकाश तत्वामध्ये. आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती पण ठेवायचा प्रयत्न करायचा. व्हायब्रेशन्स कशा प्रकारे येत आहेत तेही बघायचंय. आणि लक्ष सहस्त्रारच्या वरती ठेवून 24 तास वर राहायचा प्रयत्न करायचा आहे. जय श्री माताजी.